अकोला शहरातील वर्दळीच्या संतोषी माता चौक परिसरात भरधाव स्कॉर्पिओने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून 7 ते 8 नागरिक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संतोषी माता चौकातून भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ कार अचानक अनियंत्रित झाली. चालकाचा ताबा सुटल्याने या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3 दुचाकी, 2 चारचाकी आणि एका ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात रस्त्यावरून पायी चालणारे 7 ते 8 नागरिक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या जखमीवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत अपघातग्रस्त स्कॉर्पिओ वाहन आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.